बंधू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला एसआयटीनं ताब्यात घेतलाय। खरातची पत्नी कल्पना खरातवरती जमीन विक्रीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावरती ती फरार झाली आहे। तिचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी मुलाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। शिर्डीतील जमीन विक्री घोटाळ्यामध्ये कल्पना खरात, अशोक खरातसह 5 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। शिर्डीतल्या 2 मध्यस्थांना कालच अटक झालेली होती आणि त्यानंतर कल्पना खरातनं पोबारा केला। तिच्या घरामध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली। एसआयटीनं काल अशोक खरातसह ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी, अशोक खरातचा सीए आणि एका सराफा व्यापाराची समक्ष चौकशी केल्याची माहिती आहे। सराफा व्यापाराच्या फसवणुकी प्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे। ईशान्येश्वर मंदिरामध्ये कोणते कारनामे सुरू होते याची चौकशीही करण्यात आली आहे। आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या सीएला देखील एसआयटीनं कसून सवाल केलेत, तर बंधू खरातला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। सुनावणीवेळी एसआयटी महत्त्वाचे पुरावे सादर करत पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करणार आहे। बंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। बंधू अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार आहे। त्याच्या विरोधामध्ये नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत। खरातनं केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चाललेली आहे। त्यामुळे खरातची कोठडी एसआयटी कोर्टाकडे वाढवून मागणार आहे। तर आपलं सावज हेरण्यासाठी बंधू खरात वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर करत असल्याचं समोर आलंय। त्यातला एक नंबर खरात केवळ महिलांसाठी तर दुसरा नंबर केवळ व्हीआयपी भक्तांसाठी वापरत होता। या नंबरवरून त्याचं काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असावा असा संशय आहे। तर तिसऱ्या मोबाईल क्रमांकावरून अशोक खरात आपले आर्थिक व्यवहार पाहत होता। तर चौथा मोबाईल क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी तो वापरत होता। विशेष तपास पथक या 4ही मोबाईल क्रमांकावरून झालेल्या संभाषणाची माहिती मिळवत आहे। अशोक खरातची उद्या पोलीस कोठडी संपणार असून त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्याची पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी अधिकाधिक पुरावे हे गोळा करण्याचं काम एसआयटी करते आहे। बंधू खरात वेगवेगळे मोबाईल क्रमांक का वापरायचा ते आता आपण जाणून घेऊयात। खरातकडे एक नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक होते। एक क्रमांक केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी तो वापरायचा। काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असल्याचाही संशय आहे। तर दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून काही विशेष भक्त आणि महिलांशी तो संपर्क करायचा। तिसऱ्या मोबाईल क्रमांकावरून आर्थिक व्यवहार पाहायचा आणि चौथा मोबाईल क्रमांक सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी तो वापरायचा। आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सुषमा अंधारेंचे आरोप फेटाळून लावलेत। अशोक खरातचे आपले कोणतेही आर्थिक संबंध नाहीत। एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भेट झाली याचा अर्थ आर्थिक संबंध असा होत नाही असं त्यांनी म्हटलंय। दीपक आबा साळुंखे जे सांगोल्याचे आहेत, या दीपक आबांचे सुद्धा आर्थिक व्यवहार खरात सोबतचे हळूहळू पुढे येताना दिसतात। खरातच्या मुलीला एक आय थिंक 32-34 लाखाचा, माझ्याकडे आता प्रिंट नाहीये पण मी आपल्याला सॉफ्ट कॉपी देईल त्याची, गिफ्ट डीड केलेला फ्लॅट आहे। या सगळ्याचे धागेदोरे आपल्याला सांगोल्यामध्ये सापडतील। सांगोल्यामध्ये पूजेला खरात आणि ही सगळी मंडळी गेली होती। अशोक खरातांची माझी कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची माझी भेट 100% झालेली आहे। सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहावं लागतं आणि महाराष्ट्रातल्या बहुतांशी अनेक नेत्यांचे फोटो खरातांच्या बरोबर आहेत। ह्याचा अर्थ काय सगळेच कोण गुन्हेगार आहेत असं नाही, पण त्यांचे माझे आर्थिक संबंध किंवा फ्लॅट दिला हे 10 खोटं आहे। परत एकदा आमच्या ताईला माझी विनंती आहे की तुमच्याकडे काही पुरावे असतील तर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीच्या प्रसार माध्यमामध्ये द्या। आणि त्याच्यापेक्षा एवढा गाजावाजा करण्यापेक्षा मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे दिलं तर ते कोणालाच पाठशी टाकत नाहीत। आणि पुढच्या काही बातम्या पाहूयात। जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी तारा राणींबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे।
महावीर जयंतीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी तारा राणी या जैन समुदायाच्या होत्या असा दावा केलाय. या प्रकरणावरती आता आचार्य नयन पद्मसागर आपली भूमिका मागे घेतात की वाद अधिक चिघळतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी तारा राणींबद्दल केलेल्या वक्तव्यावरती इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. आणि ताराबाई साहेब या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या आहेत, शिवछत्रपतींच्या त्या स्नुषा आहेत आणि शिवपुत्र राजाराम महाराजांच्या पत्नी आहेत. त्यामुळं त्याच्याविषयी त्या कोण होत्या, कुठल्या जातीतल्या होत्या, हे सगळं उघड सत्य आहे. त्यामुळे तो विषय येत नाही. फक्त हे जे काय आचार्य जे कोण आहेत, जैन मुनी जे आहेत, त्यांना इतिहासाचा खूप कमी अभ्यास आहे असं दिसतंय आणि त्याच्यातून मग त्यांनी ही वक्तव्य केलेली आहेत. जैन मुनी निलेश असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या ज्या सुनबाई होत्या ताराबाई त्या जैन धर्मीय होत्या. कसं बघायला? शिवाजी महाराज हे महाराष्ट्र धर्माचे, हिंदवी स्वराज्याचे एक प्रणेते आहेत आणि त्यांच्याकडे जात धर्माच्या पलीकडे बघितलं पाहिजे. 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारे असं शिवाजी महाराजांचं नेतृत्व होतं, कर्तृत्व. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.